आणि त्यांच्या रूपाने DY स्पोर्ट्स संघाला हा पहिला धक्का 4 या धावसंख्येवर. अतिशय उत्कृष्ट चेंडू सोहम यांचा. बंटी 11 हा संघ SPL मधील डार्क हॉर्स, कोणत्याही क्षणी हा उसळी घेऊ शकतो असा हा संघ. केवळ एकच धाव. कोणत्याही संघाला पराभूत करण्याची क्षमता असलेला हा बंटी 11 संघ या आधीच्या 2 SPL मध्ये फायनल खेळलेला. सुरूर प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा विजेता संघ, त्यांच्या विरोधात DY स्पोर्ट्स गजानन मोरे यांच्या नेतृत्वाखाली. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू सोहम यांचा, समजू शकले नाहीत मंगेश. आणि एक षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 1-6. दोन्ही संघामध्ये अतिशय गुणवंत खेळाडूंचा भरणा, नवोदित खेळाडू चा भरणा असलेले हे DY स्पोर्ट्स आणि बंटी 11 हे 2 संघ अतिशय तुल्यबळ. संघाचा दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत बंटी. मृणाल चव्हाण. दत्तात्रय तळगरे यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्यापासून रोखले राजकोळी यांना. फुलटॉस चेंडू ऑफ साईडच्या दिशेने गेला आहे. नैसर्गिक अडथळा. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. मांढरदेवची यात्रा झाली 1 महिन्यानं. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चकवा देत थेट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. परत एकदा निर्धाव असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट असं गोलंदाजी बंटी चव्हाण यांची. विनोद चव्हाण यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. विनोद चव्हाण, विनोद ड्रायव्हर या नावाने बैलगाडा क्षेत्रात प्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व क्रिकेटच्या मैदानात. आणि या ठिकाणी यॉर्कर लेन गेंद आणि मंगेश कुंभार यांचा
यष्ट्याचा थेट वेध DY स्पोर्ट्स संघाला मंगेश यांच्या रूपाने हा दुसरा धक्का. मारुती चव्हाण पाटील यांच्याकडून बंटी चव्हाण यांना 101 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी. दोन षटकांच्या समाप्तीनंतर DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2-9. संघाचे तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत दीपक चव्हाण. मंगेश यांची जागा घेण्यासाठी आलेत तबरेज. ऑफ साईडच्या दिशेने उंच फटकावलेला हा चेंडू. दोन धावा डिक्लेअर स्वरूपातील या 2 धावा. पुढील चेंडू दीपक यांचा सामना करेल राज. अखूट टप्प्याचा हा चेंडू भिरकावून दिलाय. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने सीमापार चौकार. या चौकारच्या सहाय्याने DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे 15. 2-15. दीपक यांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. अजिंक्य चव्हाण यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. अजिंक्य चव्हाण यांना 101 रुपयाचं पारितोषिक मारुती चव्हाण यांच्याकडून. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटकावलेला हा फटका. या ठिकाणी मिस फिल्डिंग आणि चौकार. एक रन महत्वाची असते. अशा धावा रोखणं गरजेचं आहे. या संघाला खूप महागात पडू शकतात. एक धाव. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न पण चतुराईने चेंडूचा टप्पा बाहेर घेऊन गेलेत आणि निर्धाव असा चेंडू. याबरोबर षटक पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर DY स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे 2-21.
बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित नाव विनोद ड्रायव्हर सोरोरकर या ठिकाणी क्रिकेटमध्ये आपलं कौशल्यपणाला लावताना सीमारेषेवर वजीर बैलाचे मालक सुजित सकुंडे यांच्याकडून टिप्स घेताना किरण चव्हाण यांचा पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट फॉलो थ्रो मध्ये फिल्डिंग, धाव घेण्यापासून रोखलंय. निर्धाव असा चेंडू. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी किरण चव्हाण यांच्याकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फलंदाजांना जखडून ठेवण्यामध्ये यश बंटी इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा निर्धाव, बाईच्या स्वरूपातील एक डिक्लेअर धाव. अतिशय उत्कृष्ट असे गोलंदाज किरण यांची. अचूक टप्प्यावर फलंदाजाला चकवा देणारी ही गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाजाच्या आवाक्याच्या बाहेर टप्पा ठेवून वाईड लाईन गोलंदाजी किरण चव्हाण यांची. फलंदाज समजू शकत नाहीत. अखेरचा चेंडू फुल टॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने तटकावलाय. एक रन, एक धाव. चार षटकांच्या समाप्तीनंतर डीवाय स्पोर्ट्स संघाची धावसंख्या 2 बाद 23. मोठ्या फटक्यांची गरज डीवाय स्पोर्ट्स संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी. दोन धावा. बंटी चव्हाण यांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू बिरकावून दिलाय समोरच्या दिशेने आणि थेट सीमा पार. षटकार. अतिशय स्फोटक फलंदाजी राज यांची आतापर्यंत आपण या स्पर्धेमध्ये पाहिली. आतापर्यंत जखडून ठेवण्यात यश आलं होतं बंटी इलेव्हन संघाला, परंतु आता हात मोकळे करताना दिसत आहेत राज कोळी. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. उत्कृष्ट कमबॅक. निर्धाव असा चेंडू. सुधीर यांचा पुढील चेंडू राज यांच्यासाठी. फुल टॉस चेंडू उंच हवेमध्ये आणि सीमा पार. षटकार.
मागील 2 दिवसापासून आपल्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी शिवाजी गजानन चव्हाण उपस्थित आहेत. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक स्वागत. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, यावर डिक्लेअर स्वरूपातील एक धाव, लेग बायच्या स्वरूपातील. आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर डिवाय स्पोर्ट संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 40. राज कोहली 16 चेंडूंमध्ये वैयक्तिक 28 या धावसंख्येवर खेळत आहेत. तबरेज त्यांची साथ देत आहेत 8 चेंडूवर 7 धावा. तबरेज यांच्या चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. अजूनही आजच्या दिवसातील 2 सामने बाकी आहेत, ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत. यानंतर होणारा सामना ना ललितभाई 11 आणि माई 11 या दोन्ही संघांनीही तयार राहायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप घ्यायचंय. दत्तू तळगिरे मिलियन्स फॉलोअर्स असलेला हा खेळाडू, जपान फॅन क्लबचा सदस्य, रिटायर्ड. ओके, तबरेज अन्सारी रिटायर्ड आउट. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत अमित भोसले. अखेरचे षटक घेऊन येत आहेत दत्तू तळगिरे. प्रेक्षकांच्या अपेक्षा दत्तू तळगिरे यांच्याकडून. दत्तो यांचा पहिला चेंडू, सामना करेल अमित. डावातील अखेरचा षटक. अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, कोणत्याही स्वरूपातील धाव नाही, निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 40, 2 बाद 40. एक धाव पूर्ण. दत्तो यांचा पुढील चेंडू, अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, चकवा देऊन थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, अखेरचा षटक, अखेरचे 3 चेंडू. पाहूयात राज आपल्या संघासाठी किती धावा जमवतोय ते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि त्यांच्याच बॉलर मध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण दत्तू यांचं. दत्तूच्या गोलंदाजीच्या कौशल्य, प्रेक्षकांमध्ये उत्साह.
दत्तू तळगरे यांच्यासाठी जपान फॅन क्लब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयाचं बक्षीस जाहीर झालं आहे. अखेरचा चेंडू अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. अजय चव्हाण यांचं यावर 2 धावा पळून घेण्यात यश आणि यावर अमित धावबाद. 6 षटकांच्या समाप्तीनंतर डीवाय स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 43. बंटी 11 संघाला विजयासाठी 44 धावांचं लक्ष्य. SPL मधील डार्क हॉर्स असलेला हा बंटी 11 संघ कधीही कोणत्याही संघाला बंटी 11 संघ या स्पर्धेतील डार्क हॉर्स असलेला असा हा संघ, कोणत्याही संघाला नमवण्याची क्षमता या संघामध्ये. हा सामना जर त्यांनी रन रेटने यापुढील होणारा सामना माई 11 आणि ललित भाया 11 या 2 संघांदरम्यान, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी टॉस साठी यायचं आहे आणि श्री गजानन चव्हाण भाऊ यांना विनंती करतोय की या संघाची या सामन्याची नाणेफेक आपल्या हस्ते करावी. माई 11 संघाचे कर्णधार आणि ललित भाया 11 संघाचे कर्णधार यांनी नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ही नाणेफेक सन्माननीय गजानन चव्हाण भाऊ यांच्या हस्ते होईल. ललित भाया 11 संघाचे कर्णधार जितू सर आणि माई 11 संघाचे कर्णधार रोशे या नाणेफेक ॲडव्होकेट ललित भाया 11 आणि माई 11 यांच्या दरम्यान होणारा हा सामना, याची नाणेफेक या ठिकाणी केली जात आहे. श्री प्रशांत चव्हाण सर आणि श्री गजानन चव्हाण भाऊ यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होत आहे.
माई 11 संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. त्यांनी आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे आणि हा सामना पंचांनी त्वरित सुरू करायचा आहे. आपली वेळ होते सुरू. 30 मिनिटांमध्ये आपले 6 षटक पूर्ण करायचे आहेत. पहिल्या षटक अमित, पहिले 2 ओव्हर. पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. पॉवर प्ले मध्ये केवळ 2च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असतील. अमित भोसले सामना करेल बंटी. लेग साईडच्या दिशेने तटवलेला हा चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण सीमारेषेवर. तितकाच उत्कृष्ट थ्रो अनिकेत यांचा, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. या 2 धावेने संघाचा आणि वैयक्तिक खाता उघडलाय बंटी यांनी. पुढील चेंडू अमित यांचा. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने तटवलेला आहे. 1 धाव पूर्ण. पुन्हा एकदा अनिकेत यांचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असा थ्रो, पुन्हा एकदा उत्कृष्ट असं रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय उत्कृष्ट अशा खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दोन्ही संघांकडून. अतिशय चुरशीचा दोन्ही संघांसाठी अटीतटीचा असलेला हा सामना. भिरकावून दिला आहे थेट सीमा पार षटकार. बंटी चव्हाण यांच्या बॅट मधून आलेला हा खणखणीत षटकार. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. ऑफ साइडच्या दिशेने चौकार. आम्ही किरण यांनी या चौकाराच्या साहाय्याने आपलं खातं उघडलंय. अतिशय उत्कृष्ट कमबॅक अमित यांचा. निर्धाव चेंडू समजू शकले नाहीत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी 11 संघाची धावसंख्या बिनबाद 15. 30 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज. माई 11 संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. किरण गायकवाड यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. किरण द बॉस, माई 11 संघाचे मेंटॉर किरण गायकवाड. डिवाइस बोर्ड संघाकडून दुसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत अनिकेत. सामना करेल बंटी. पहिला चेंडू अतिशय उत्कृष्ट असा ऑफसाईडच्या दिशेने तटवलेला चेंडू क्षेत्ररक्षकांना चकवा देऊन डिक्लेअर झोनमध्ये 2 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत 2ची भर. क्लीन बोल्ड आणि त्यांचा स्लोवर वन. बंटी चव्हाण यांना चकवा देऊन यष्ट्यांचा वेध. त्रिफळा चेत.
अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, स्लोवर वन चेंडूवर चकवा देऊन फलंदाज बाद केला आहे अनिकेत यांनी. बंटी 11 संघाला फार मोठा धक्का बंटी यांच्या रूपाने, आणि त्यांची जागा घेण्यासाठी यांना येत आहेत विनोद ड्रायव्हर सरोरकर. बैलगाडा क्षेत्रातील एक नामांकित असा पट्ट्या विनोद ड्रायव्हर. क्रिकेटच्या मैदानावर आपलं कौशल्य आजमावताना अतिशय उत्कृष्ट आणि चपळ क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा स्लोवर वन, आणि यावर चकवलंय विनोद यांना, बाद केले पहिल्या चेंडूवर. अनिकेत यांनी अतिशय चतुराईने गोलंदाजी अनिकेत यांची बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेत, आणि इट्स हॅट्रिक बॉल नाव. या तिसऱ्या चेंडूवर जर गडी बाद केला तर या स्पर्धेतील ही दुसरी हॅट्रिक ठरेल. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. अनिकेत यांचा पुढील चेंडू. अनिकेतचा पुढील चेंडू, आणि नो बॉल. स्टंपच्या पुढे बॉल कलेक्ट केलाय. नो बॉल. इट्स अ नो बॉल. विकेटच्या पुढे बॉल गॅदर केलाय, त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट असं अंपायरिंग या ठिकाणी रवी चव्हाण आणि योगेश इंदलकर यांचं. आणि ही फ्री हिट. अतिशय अनुभवी असे हे 2 पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी लाभलेत. अचूक निर्णयासाठी प्रसिद्ध असलेले रवी चव्हाण आणि योगेश इंदलकर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी 11 संघाची धावसंख्या 2 बाद 19. चोवीस चेंडूंवर 25 धावांची गरज. दोन्ही संघांना समान संधी या सामन्यामध्ये.
किरण यांना जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागेल. संघाचा तिसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन येत आहेत नितीन. सामना करेल किरण. 24 चेंडू आणि 25 धावा. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. पुढील चेंडू नितीन यांचा. सामना करेल किरण. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. समजू शकले नाही. थेट यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू. प्रेशर मध्ये न येता शांत चित्ताने संयमाने धीराने उभं राहिलं तर नक्कीच यश प्राप्त होतंय. 22 चेंडू आणि 25 धावा. पुन्हा एकदा उत्कृष्ट गोलंदाजी नितीन यांची. फलंदाजावर दबाव निर्माण करीत अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना नितीन शिंगाडे. पुन्हा एकदा फलंदाजाला चकवा देता यष्टीरक्षकाच्या हातात. सलग 4 चेंडू निर्धाव. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी नितीन शिंगाडे यांची. एक धाव घेण्याची संधी परंतु नाकारली आहे. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू नितीन यांचा. पुन्हा एकदा सरोवर प्रीमियर लीग मधील हे दुसरे षटक निर्धाव असं हे षटक नितीन शिंगाडे यांचा. निर्धाव षटक टाकण्याचा पराक्रम केला आहे. कवठेगावचे युवा उद्योजक सुहास पोळ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. कवठेगावचे युवा उद्योजक श्री सुहास पोळ या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलेत. त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी इलेव्हन संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 19. विजयासाठी अजूनही 18 चेंडूंमध्ये 25 धावांचं लक्ष्य. सोहम आणि किरण यांच्यावर सर्वांच्या नजरा. किरण सेट बॅट्समन. आणि घे त्यांचं हे दुसरं षटक. पहिलं षटक पहिल्या चेंडूवर 1 धाव. पहिल्या षटकात अतिशय कुशलतेने चतुराईने त्यांनी 2 गडी तंबूत धाडलेत. नक्कीच आपल्या संघाला एक संधी निर्माण करून दिले अनिकेत यांनी. लो स्कोर किरण चव्हाण यांचा एक चांगला फटका. राज कोळी यांचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण उत्कृष्ट थ्रो. एकच धाव. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल.
लेग साईडच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 1ची भर. संघाची धावसंख्या 2 बाद 22. एक धाव पूर्ण. अनिकेत यांचा पुढील चेंडू, सामना करेल सोहम. अतिशय उत्कृष्ट असा तटवलेला हा चेंडू. ऋषभ यांचं हलकीशी मिस फिल्डिंग आणि हा चौकार. अतिशय प्रयत्न केले चेंडू अडवण्यासाठी परंतु असफल ठरलेत ऋषभ. आणि सोहम यांच्या खात्यात या 4 धावा. या 4 धावांच्या सहाय्याने बंटी लिओन संघाची धावसंख्या झालेली आहे 27. किरण यांचा हा फटका. निर्धाव चेंडू. 13 चेंडू 17 धावा. पुलटॉ चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटकावलाय. यावेळेस ऋषभ यांच्याकडून अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट असा थ्रो थेट यष्ट्यांचा वेध. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बंटी लिओन संघाची धावसंख्या 2 बाद 28. 12 चेंडूंमध्ये 16 धावा. 8 रन पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. दोन षटकांमध्ये 16 धावांची गरज. चला स्पीडअप घ्यायचं आहे. सामना वेळ पूर्ण करायचा आहे. आपल्याकडे शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. या 10 मिनिटांमध्ये आपली 2 षटक पूर्ण करायचे आहेत. अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. यानंतर 2 सामने पूर्ण करायचे आहेत. चला स्पीडअप घ्या. 12 चेंडू आणि 16 धावा. अथर्वा छोटा पॅकेट बडा धमाका. ऑफसाईडच्या दिशेने बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 1ची भर. वेदांत चव्हाण. वेदांत सोळसकर अतिशय उत्कृष्ट युवा गोलंदाज. पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत 1ची भर. 12 चेंडू 14 धावा. श्री हॉटेल दावजी पाटील याचे ओनर किरण गायकवाड यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. अतिशय उत्कृष्ट असा वाईड लाईन चेंडू, निर्धाव चेंडू. सार्थक अजित चव्हाण यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. दहा चेंडू 14 धावा. सार्थक अजित चव्हाण यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे.
आपले वडील आपला शोध घेत आहेत. ऑफसाईडच्या दिशेने उंच फटकावलेला हा चेंडू, एक संधी निर्माण केले आणि जेलबाद किरण यांच्या रूपाने मोठा धक्का बंटी इलेव्हन संघाला. वेदांत सोळस्कर यांनी आपल्या संघाला यश मिळवून दिले, आपल्या संघासाठी एक आशा संधी निर्माण करून दिली आहे. नक्कीच कौतुक करावं तेवढं थोडं या युवा गोलंदाजाचं. अशा दबावाखाली सुद्धा उत्कृष्ट असं प्रदर्शन वेदांत सोळस्कर याचं. एक सेट बॅट्समन किरण चव्हाण जो एक हाती सामना फिरू शकतो असा फलंदाज बाद करून DY स्पोर्ट्स संघाला एक संधी, एक आशा निर्माण करून दिली वेदांत यांनी. आणि किरण यांची जागा घेण्यासाठी येत आहे यश. सामना करेल वेदांत सोळस्कर याचा. 9 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. बॅटची कड घेऊन गेलेला चेंडू आणि डिक्लेअर स्वरूपातील एक धाव. संघाच्या धावसंख्येत 1 ची भर. यश यांना DJ ओम यमगर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 101 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. पुढील चेंडू वेदांत याचा. ऑफ साईडच्या दिशेने फटकावलेला हा चेंडू, यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. दुसरी धाव ही पूर्ण करण्यात यश मिळतंय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे 33. अजूनही 7 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज. बंटी इलेव्हन संघाला विजयासाठी 7 चेंडू आणि 11 धावा. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना. श्वास रोखून धरायला लावणारा, उत्कंठपूर्वक स्थितीत पोहोचलेला हा सामना. वेदांत सोळस्कर नक्कीच अतिशय कौतुकास्पद प्रदर्शन. वाईड, पंचांचा वाईडचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ची भर. आणि या ठिकाणी फलंदाज यष्टीचित झालाय. बंटी इलेव्हन संघाचा 5वा फलंदाज बाद, 4था फलंदाज बाद. यश याची जागा घेण्यासाठी चाललाय अजिंक्य मारुती पाटील. दोन्ही युवा फलंदाज, युवा गोलंदाज. नवीन खेळाडूंना संधी निर्माण करून देणारा हा SPL. वाईड +1 डिक्लेअर स्वरूपातील संघाच्या धावसंख्येत 2 ची भर. दबावाखाली अशा होणाऱ्या चुका टाळल्या पाहिजेत. दबाव कसा झेलायचा हे यातून शिकायला मिळतंय या युवा खेळाडूंना. दबावाखाली एक चांगलं प्रदर्शनाची अपेक्षा आपल्याकडून. उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडू, षटक पूर्ण. आणि 6 चेंडू आणि 8 धावांची गरज बंटी इलेव्हन संघाला विजयासाठी. कमी धावसंख्येमध्ये डिपेंड करीत असताना DY स्पोर्ट्स संघाचा अतिशय प्रदर्शनीय, उल्लेखनीय असं प्रदर्शन या ठिकाणी. किरण चव्हाण यांच्या रूपाने एक सेट बॅट्समन बाद करून नक्कीच आपल्या संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करण्यासाठी वेदांत सोळस्कर या युवा खेळाडूचे लागलेले हातभार नक्कीच कौतुकास्पद आहेत. आणि शेवटचा आणि अखेरचा षटक स्वतः गजानन मोरे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असताना 6 चेंडू आणि 8 धावा
फलंदाजीसाठी सोहम. दोन्ही संघांना विजयासाठी समान संधी. अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचलेला हा सामना. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू, निर्धाव चेंडू. उंच हवेत उडालेला हा झेल पाहूया, झेल होतोय का, आणि झेल बाद. सोहम यांच्या रूपाने आणखीन एक धक्का. 4 चेंडू आणि 8 धावांची गरज. 5वा गडी बाद. सोहम यांची जागा घेण्यासाठी येत आहेत विजय. 4 चेंडू आणि 8 धावा. काहीही होऊ शकतंय अशा स्थितीमध्ये पोहोचलेला हा सामना. दोन्ही संघांसाठी समान संधी. दबाव सहन करून प्रदर्शन करेल तोच यशाजवळ पोहोचेल. पुन्हा एकदा बॅट चिकट घेऊन उंच उडालेला हा चेंडू. यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही. 3 चेंडू आणि 7 धावा. अजिंक्य चव्हाण. निर्धाव चेंडू. 2 चेंडू आणि 7 धावा. शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 6 धावा. विजय चव्हाण यांना या चेंडूवर जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि अशा पद्धतीने डीवाय स्पोर्ट्स संघाने हा सामना 5 धावांनी जिंकलाय. अतिशय उत्कृष्ट असं प्रदर्शन सर्व युवा खेळाडूंचं. आणि गजानन मोरे यांचा अनुभव पणाला, त्यांच्या जोडीला शुभम जगताप यांचंही उत्कृष्ट असं प्रदर्शन, क्षेत्ररक्षण आणि आपल्या सर्व खेळाडूंना दबाव मध्ये कसा खेळ करायचा याचं मार्गदर्शन भैरवनाथ वॉटर सप्लायर्स शुभम जगताप यांच्या माध्यमातून. अभिनंदन डीवाय स्पोर्ट्स संघाचे अभिनंदन. चला यानंतर होणारा सामना ललितबाई 11 संघ वर्सेस माई 11 संघ. माई 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. ललितबाई 11 संघाने आपले दोन्ही फलंदाज तयार ठेवायचे. सामना त्वरित सुरू करायचा आहे. या सामन्यानंतर आणखीन एक सामना होणार आहे. तोही सामना आपल्याला आजच्या दिवसात पूर्ण करायचा आहे. चला विनाविलंब सामना सुरू करायचा आहे.